राज्यात दमदार पावसामुळे पेरण्यांमध्ये वाढ। राज्यात 23.27% क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण। 33,59,089 हेक्टर जमिनीवर पेरण्या झाल्या। रत्नागिरीतील जगबुडी नदीने ओलांडली इशारा पातळी। जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्टचा इशारा। नदी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन। पुणे जिल्ह्यात धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस। पुण्याच्या 4ही धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ। समाधानकारक पाणीसाठा असल्याची जलसंपदा विभागाची माहिती। साताऱ्यातील पश्चिम घाट परिसरात पावसाचा जोर वाढला। कोयनामध्ये 113 मिलीमीटर तर महाबळेश्वरमध्ये 110 मिलीमीटर पावसाची नोंद। कोयना धरणात 39.71 टीएमसी पाणीसाठा। गडचिरोलीत रस्ता वाहून गेल्याने राष्ट्रीय महामार्ग ठप्प। आलापल्ली ते सिरोज रस्ता पाण्याखाली वाहून गेला। जालन्यातील आष्टी जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था। जिल्हा परिषद शाळेची इमारत पूर्णतः मोडकळीस। कराडमध्ये रास्ता रोको। रस्त्याच्या प्रलंबित कामांमुळे ग्रामस्थांचा रास्ता रोको। रस्त्याच्या दुरावस्थेमुळे ग्रामस्थांचे हाल। रायगडमध्ये बचाव पथकाच्या बोटीचा अपघात। बचाव कार्य करताना बोटीचा अपघात। पोलादपूरच्या लोहारमाळ येथील सावित्री नदी पात्रातील घटना। मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत। कल्याणवरून सीएसएमटीकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या लोकल गाड्या 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरू। माजी भारतीय फिरकी गोलंदाज दिलीप दोशी यांचं निधन। लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास। बीसीसीआयकडून शोक व्यक्त। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।